Hello students, Marathi shorthand 80 words per minute, ready for dictation. अध्यक्ष महाराज, आज सर्वात अधिक महत्त्वाचा प्रश्न जर कोणता असेल तर तो म्हणजे आमच्या देशातील वाढती लोकसंख्या कोणत्या प्रकारे नियंत्रित करावी हा होय. याच प्रश्नाच्या बरोबरीने महत्त्वाचा असणारा दुसरा कोणता प्रश्न असेल तर तो म्हणजे आमच्या देशातील वाया जाणाऱ्या प्रचंड मनुष्यबळाचा उपयोग कोणत्या प्रकारे देशाचा विकास करण्यासाठी करून घेता येईल हा होय. अध्यक्ष महाराज, विकसित अशा अनेक पाश्चिमात्य देशांसमोर त्यांनी आपल्या देशाची लोकसंख्या नियंत्रित केल्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न उभा राहिला आहे आणि त्यांच्या देशातील सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असणारी विविध कष्टाची कामे करण्याकरिता त्यांना भारतासारख्या विकसनशील देशातून मनुष्यबळ आयात करावे लागत आहे आणि त्याकरिता भरपूर पैसा खर्च करावा लागत आहे. अर्थात त्या देशांजवळ पैसा भरपूर असल्यामुळे आमचे मनुष्यबळ पैसा विकत घेणे त्यांना सहज शक्य होते. परंतु आपल्या देशाची अवस्था अशी आहे की देशामध्ये मनुष्यबळ अमाप आहे, परंतु त्या बळाचे पोषण करून देशाचा विकास करण्यासाठी त्या बळाचा वापर होईल अशा प्रकारे योजना तयार करणे या देशाला अद्याप शक्य झाले नाही, कारण या देशात अफाट गरिबीही आहे. पैसा कमी असल्यामुळे गंगा कावेरी कालव्यासारख्या मनुष्यबळाचा पूर्णपणे उपयोग करून घेऊ शकणाऱ्या योजना या देशाला राबविता येत नाहीत आणि परिणामतः देशाचा विकास खुंटलेला आहे व मनुष्यबळ वाया जात आहे. एका बाजूला लोकसंख्या नियंत्रित करून उत्पादन आणि खाणारी तोंडे यातील समन्वय साध्य करणे जसे आपल्याला आवश्यक आहे, त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला असलेल्या खाणाऱ्या तोंडाला भरपूर अन्न उपलब्ध करवून त्यांच्या शक्तीचा वापर देशाच्या विकासासाठी जास्तीत जास्त प्रमाणात करवून घेणे आपल्याला आवश्यक आहे. तेव्हा अध्यक्ष महाराज, केंद्र सरकारने या सर्व कामांसाठी आपल्या सरकारला जेवढी जास्त मदत करणे शक्य होईल तेवढी करावी. धन्यवाद स्टुडंट्स.